काय जगात तुला एकटीलाच नवरा आहे का? हा, आम्हाला बी आहेत ना. त्या नवऱ्याचं कौतुक मला नको सांगू. एक नंबरचा स्वार्थी प्राणी म्हणजे नवरा. अगो बायकोचं काही पडलेलं नसतं त्यांना. आणि तुला त्या सोमचं काही सांगू नको कौतुक मला. हा, एक नंबरचा स्वार्थी नवरा आहे तुझा तो सोम. एक मिनिट, मी सोहम विषयी एकही उलट शब्द ऐकून घेणार नाही. त्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. कुठे प्रेम बी दिसत नाही आणि तुझा नवरा बी दिसत नाही कुठं. घरातनं हाकललं तुला ना त्या मेंढळींनी. नाही आला नवरा तुझ्या माग. का नाही आला ग? मी सांगते का नाही आला. आईच्या ताटाखालचं मांजर होऊन बसलाय तो तिथं, म्हणून नाही आला तुझ्या माग माग इथं. कळलं ना? मग काय करू मी? सोडून देऊ त्याला? नाही ग बाळा, त्याला सोडून कशाला द्यायचं लगेच? त्याला नाही सोडायचं. पण ज्या माणसाने तुझ्यावर ही वेळ आणली ना, त्यांना बी नाही सोडायचं. मला सांग तारा, ज्या लोकांनी तुझ्या अब्रू अशी वेशीला टांगली, त्यांचा राग बी येत नाही का ग तुला? मला का राग येईल? मी चुकले ना, चूक माझ्याकडून झालीये. अगं चूक असो की नसो, मला सांग, त्यांना कुणी अधिकार दिलाय ग सगळ्या जगासमोर तुला असं उघडं पाडण्याचा? हा, सांग ना, कुणी दिला अधिकार? नाही तू काही त्या मेंढळे कुटुंबाचा काही अपराध केला होतास का? नव्हता केलास ना तारा. तू जर काही अपराध केलाच असशील तर त्या सावळीचा केला होतास. हा, आणि सावळीच्या जर फॅमिलीला काही फरक पडत नाही तर या मेंढळे कुटुंबाला का फरक पडायला पाहिजे? मुळात या सगळ्या प्रकरणाशी त्या मेंढळे कुटुंबाचा संबंधच काय? सांग बरं. चुकताय तुम्ही. मस्त गाते ना सावली. म्हणजे हा सुंदर आवाज आपल्या ओळखीचा होता, पण आता त्या आवाजाला सावलीचा चेहरा मिळालाय. पिक्चर परफेक्ट, मस्त चित्र. खरंय. नाही म्हणजे आधी त्याच आवाजाला ताराचा चेहरा होता आणि आता त्या आवाजाला त्याचा स्वतःचा एक चेहरा सापडलाय. किती छान ना. खरं सांगू का, मला असं वाटतं ना की सावलीला सरस्वती देवीचं वरदानच आहे. खरंय. त्या दिवशी किती छान गायली ना ती. मी तर भक्तिरसात न्हावून निघालो त्या दिवशी तिच्या त्या गाण्याने. विठ्ठलाच्या अभंगात आपण सगळेच तल्लीन झालो होतो. काय गप्पा चालू आहेत? अरे ये ना सारंग, बस. आता तुझ्या बायकोचंच कौतुक चाललं होतं. सावलीबद्दलच बोलत होतो आम्ही. तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तिच्या आवाजात जादू आहे बाबा. आणि मला असं वाटतं की त्या आवाजाला आत्ता खरा चेहरा सापडलाय. अगदी हेच बोललो आम्ही आता. बरं झालं सत्य जगासमोर आलं. कदाचित आपल्याला पाहिजे तशा गोष्टी घडत नसतील, पण आपल्या कुटुंबासाठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या घडत आहेत. त्या व्यक्तीसाठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या घडत आहेत. म्हणजे राजकुमार दादा पण सुधारतोय. अमृता वहिनीला बाळाची ओढ लागली. सोमला पण त्याचं करिअर सापडलंय. फक्त 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 काय? त्याच्यासोबत ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे जरा तो डिस्टर्ब झालाय. कधी कधी काय होतं की आपली काही चूक नसते तरी सुद्धा भोगावं आपल्यालाच लागतं, हो ना? नाही बरोबर आहे आई. पण काय झालं ना आता की ताराच्या जाण्यामुळे त्याची मनस्थिती बिघडली आहे. कुठेच लक्ष लागत नाहीये. मला असं वाटतं की आपण त्याची मदत करायला हवी ना. आपण मदत करूया की. नाही म्हणजे नवीन प्रोजेक्ट सुरू करायला जे काही भांडवल लागेल ते, आत्ताची त्याची जी काही प्रोजेक्ट चालू आहेत त्यात मदत करूया. आय थिंक आपल्या कंपनीकडून जेवढी काही मदत होईल तेवढी सगळी आपण करायला तयार आहोत. आणि तू स्वतः जातीनं लक्ष घाल या सगळ्यात. ओके? हा, पण म्हणजे कामाबाबतीत आपण तर मदत करणारच आहोत, पण जरा पर्सनल आयुष्यासाठी पण मदत करायला हवी ना. गोष्ट जेवढी मोठी त्याचे परिणाम सुद्धा तेवढेच मोठे असतात. तुला कळतंय ना मी काय म्हणते? कळतंय आई. मी आडून आडून ताराला ह्या घरात आणण्यासाठी आईचं मन वळवण्याचा प्रयत्न करतोय, पण आई मला चांगलंच ओळखते. ती इतक्या सहजासहजी ताराला माफ नाही करणार. माझ्या पायावर नाक घासून माझी माफी मागायची, एवढंच. मी लगेच तक्रार मागे घेईन. काय वाटलं तुम्हाला? माझी प्रतिष्ठा धुळीत मिसळून मला संपवून टाकाल तुम्ही? हा घ्या प्रसाद. सगळ्या देवांना साकडं घालून आले. देव नक्की आपल्याला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल. अलका, मला सगळं कळतंय.
तुझ्या मनाच्या समाधानासाठी तुला जे हवं ते तू कर, पण या भैरवीचा बंदोबस्त करायला आपल्याला देवाची गरज नाही. त्यासाठी आपला देवा आणि हा जगन्नाथ हे दोघच पुरेत. होय हो, माझा पूर्ण विश्वास आहे तुम्हा दोघांवर. पण तुम्ही काही कमी प्रयत्न केलेत का? तरीही काहीही हालचाल झालेली नाही. तुम्ही एवढं त्या भैरवीकडे जाऊन आलात, तिला समजावून आलात, पण तिने काही नोटीस मागे घेतलेली नाही. घेणार नोटीस मागे घेणार. हलका एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, शत्रूचा पराभव करायचा असेल ना तर तो ज्या दिशेने विचार करतोय त्याच्या विरुद्ध दिशेने विचार करायला शिक. कधीही पराभव होणार नाही. म्हणजे मला काही कळलं नाही, नेमकं काय करायचं मनात आहे तुमच्या? अहो, ते भैरवीचं काय? तिची चक्र आधीच फिरली आहेत, आता आणखीन काय बिघडवणार आहोत तिचं? ज्या बदनामीला ती अनेक वर्ष घाबरत होती ती तर आधीच झालीये. त्यामुळे तिला ना कशाची भीती उरलेली नाहीये. जे काही गमवायचं होतं ते तिने स्वतःच्या हाताने गमावलंय. तर काहीच उरलेलं नाही तिच्याकडे. धीर धर हलका, धीर धर. त्या भैरवीला तिची चूक कळणार. आता तिला कळेल तिनं कोणाशी पंगा घेतलाय. या जगन्नाथच्या वाटेला जाऊन खूप मोठी चूक केली तिनं, खूप मोठी. देवा बारीक लक्ष ठेवा.